विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण शिवपूर्वकालीन भारत या धड्यातील बऱ्याचशा मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या काळचा जो भारत होता तो कशा प्रकारे होता, त्यामध्ये कोणकोणत्या राज्यसत्ता होत्या आणि कोणकोणते राजे त्या काळातील हे पराक्रमी राजे होते. यामध्ये आपण बऱ्याचशा सत्तांचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये पहिला मुद्दा आपण बघितला वायव्येकडील आक्रमणे. त्यानंतर दुसरा मुद्दा बघितला आपण उत्तरेकडील जी सुलतानशाही होती त्या सुलतानशाहीची आपण माहिती बघितलेली आहे. सुलतानशाहीचा अस्त झाल्यानंतर विजयनगरचे राज्य या विजयनगरच्या राज्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर या विजयनगरचा जो राजा होता कृष्णदेवराय, या कृष्णदेवरायाची आपण माहिती बघितलेली आहे. आज आपण त्या पुढील काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्या पुढील पहिला मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे बहमनी राज्य. मोहम्मद तुघलकांचं वर्चस्व झुगारून देण्यासाठी, म्हणजे त्यावेळेस जो मोहम्मद तुघलक होता याचं वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये जे सरदार होते त्या सरदारांनी बंड केले आणि या सरदारांचा जो प्रमुख होता हसन गंगू यांनी दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्यांचा काय केला, पराभव केलेला आहे. आणि त्यामुळे इसवी सन 1347 एक नवीनच राज्य अस्तित्वात आले. यास बहमनी राज्य असे म्हणतात. तुम्हाला त्या संदर्भात एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बहमनी राज्य म्हणजेच काय. आता बघा, हा जो हसन गंगू होता हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला आणि त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपले राजधानी काय केली, स्थापन केलेली आहे. आता बघा, अशा प्रकारे हा बहमनी राज्याचा उदय झालेला आहे आणि त्याचा पहिला सुलतान हसन गंगू याने आपली राजधानी गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केलेली आहे. बघा, महमूद गावान हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर व उत्तम प्रशासक होता. त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिलेले आहे. म्हणजे बघा, हा जो महमूद गावन आहे हा कोण होता, त्या बहमनी राज्याचा वजीर आणि उत्तम प्रशासक होता आणि त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिलेले आहे. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास त्यांनी सुरुवात केली. म्हणजे पूर्वीच्या काळचे सैनिक होते त्यांना जहागिरी दिली जायची. हा प्रदेश तुला, हा एवढ्या प्रदेशाचं महसूल गोळा करण्याचा अधिकार तुझ्याकडे, अशा प्रकारे जहागिरी दिली जायची. मात्र महमूदने यावेळी सैन्यांना या प्रकारे जहागिरी न देता डायरेक्ट रोख पगार देण्यास काय केली, सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली, जमीन महसूल व्यवस्थेमध्ये सुधारणा केली. बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केलेले आहेत. महमूद गावानंतर बहमनी सरदारामध्ये गटबाजी वाढीस लागली. विजयनगर व बहमनी राज्यातील संघर्ष बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झालेला आहे. विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचं विघटन झाले. त्यातून वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्यांची 5 शक्ले तयार झालेले आहेत. बघा, तुम्ही ही नावं कधीतरी ऐकली असेल, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही. अशा प्रकारे ही 5 शक्ले म्हणजेच काय, बहमनी राज्याचे 5 झालेले भाग आहेत. आता पुढील मुद्दा आहे तो म्हणजे मुघल सत्ता. आता मुघल सत्ता तुम्ही ऐकलं असेल, भारतावर सगळ्यात जास्त राज्य केलं असेल कोणी तर ते आहे मुघल सत्तेने. इसवी सन 1526 दिल्ली येथे सुलतानशाही संपुष्टात आली. तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली. आपण बघितले मागच्या मुद्द्यामध्ये की कशा प्रकारे सुलतानशाहीचा अस्त झालेला आहे, सुलतानशाही नष्ट झालेली आहे आणि या सुलतानशाही नष्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी मुघल सत्तेची स्थापना झालेली आहे. आता मुघल सत्तेची स्थापना कोणी केली तर मुघल सत्तेची स्थापना बाबर यांनी केलेली आहे. बघा, पुढचा मुद्दा बाबर. आता बाबर हा काय आहे, संस्थापक आहे.
तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये असलेल्या फरगना राज्याचा राजा होता. बघा, बाबर हा कुठला आहे? उझबेकिस्तानमध्ये असलेला फरगना या राज्याचा तो राजा आहे किंवा राजा होता. भारतातील संपत्तीच्या संबंधी वर्णन त्याने ऐकलं होतं आणि म्हणून त्याने वरील स्वारीची आखणी केली होती. बघा, तुम्ही ऐकलं असेल की पूर्वीच्या काळी भारत खूप श्रीमंत होता किंवा भारतातून सोन्याचा धूर निघायचा असं म्हटलं जायचं. म्हणजे भारतामध्ये संपत्ती मोठ्या प्रमाणात होती. भारतीय आर्थिकदृष्ट्या संपन्न असं राज्य होतं आणि ही संपत्तीच्या ज्या वर्णन आहे ते त्यांनी ऐकलं होतं आणि म्हणून त्यांनी भारतावर स्वारी केलेली आहे किंवा भारतावर स्वारीची आखणी केलेली आहे. दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोधी हा सुलतान होता. आपण बघितलं सुलतानशाहीचा शेवटचा जो सुलतान होता तो लोधी होता आणि या इब्राहिम लोधी हा सुलतान राज्यकारभार करत होता. सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोधी हा प्रमुख अधिकारी होता. इब्राहिम लोधी आणि दौलत खान लोधी यांच्या संबंधामध्ये संघर्ष निर्माण झाला होता आणि दौलत खानने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबरला निमंत्रित केले होते. ही संधी साधून बाबरने भारतावर आक्रमण केले. बाबरच्या आक्रमणास प्रतिकार करण्याकरता इब्राहिम लोधी सैन्य घेऊन निघाला. 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी त्यांची बाबरवर लढाई झाली. या लढाईमध्ये बाबरने भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला. त्याने इब्राहिम लोधीच्या सैन्याचा या ठिकाणी पानिपतच्या युद्धामध्ये काय केलेला आहे? पराभव केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे हा उझबेकिस्तानमधून आलेला काय आहे? राजा आहे आणि याने इब्राहिम लोधीचा काय केलेला आहे? पानिपतच्या लढाईमध्ये हे त्याला हरवलेला आहे. पहिल्यांदाच त्यांनी तोफखान्याचा वापर केलेला आहे आणि हीच पानिपतची पहिली लढाई म्हणून ओळखली जाते. तुम्ही ऐकलं असेल पानिपतची लढाई. पानिपतमध्ये 3 लढाई झालेल्या आहेत, त्या आपण पुढे बघणार आहोत. बाबर आणि इब्राहिम लोधी याच्यामध्ये झालेले हे युद्ध आहे. या युद्धाला पानिपतची लढाई म्हणून ओळखलं जातं. या लढाईनंतर मेवाडच्या राणा संघाने राजपूत राजांना एकत्र आणले. बाबर आणि राणा संघ यांच्यामध्ये खानुवा या ठिकाणी लढाई झाली. या लढाईत बाबरचा तोफखाना, त्याचे राखीव सैन्य यांनी प्रभावी कामगिरी केली. राणा संघाच्या सैन्यांचा पराभव झाला आणि इसवी सन 1530 बाबरचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे बघा, त्या पानिपतच्या लढाई नंतर मेवाडच्या राणा संघाने राजपुतांना एकत्र करून बाबर विरुद्ध एक मोहीम आखली होती. मात्र तरी या बाबरचा तोफखाना आणि राखीव सैन्य या सैन्यांच्या बळावर बाबरने ही लढाई काय केलेली आहे? जिंकलेली आहे. मात्र 1530 बाबरचा काय झालेला आहे? मृत्यू झालेला आहे. बघा, बाबरचा मृत्यू झाल्यानंतर अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होता. अकबर हा मुघल घराण्यातील काय आहे? सर्वात कर्तबगार राजा म्हणून ओळखला जातो. अकबराने भारत स्वतःच्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला विरोध झाला. बघा, कोणी विरोध केला? महाराणा प्रताप सिंग, त्याच्यानंतर चांदबिबी, राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध एक मोहीम राबवली आणि त्या मोहिमे राबवून एक काय केला? संघर्ष केला. संघर्ष सुद्धा काय आहे? उल्लेखनीय मानला जातो. म्हणजे अशा प्रकारे या मुघल सत्तेची स्थापना झालेली आहे आणि मुघल सत्तेची स्थापना झाल्यानंतर या मुघलांचा अकबर हा एक प्रभावी राजा मानला जातो. पुढचा मुद्दा आहे महाराणा प्रताप सिंग. बघा, उदयसिंगच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हा मेवाडच्या गादीवर आला. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्याने संघर्ष चालू ठेवला. महाराणा प्रतापने अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे तो इतिहासात अजरामर झाला. बघा, हा महाराणा प्रताप सिंग, तुम्ही नाव ऐकलं असेल कधीतरी. अखेरपर्यंत त्यांनी काय केलेलं आहे? या मुघलांशी संघर्ष केलेला, अकबराबरोबर संघर्ष केलेला आहे आणि हा राजा
पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग या इत्यादी गुणामुळे इतिहासात काय झालेला आहे, अजरामर झालेला आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे चांद बीबी. इसवी सन 1595 मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला. बघा 1595 मुघलांनी काय केला, अहमदनगर या ठिकाणी निजामशाही होती. आपण 5 शक्ले बघितली होती, कुतुबशाही, आदिलशाही. त्यामध्ये अहमदनगरमध्ये जी निजामशाही होती, या निजामशाहीच्या राजधानीवर काय केला, मुघलांनी हल्ला केलेला आहे. मुघल सैन्यांनी अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. अहमदनगरच्या हुसेन निजामशाहीचा कर्तबगार मुलगी चांद बीबी हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला. यावेळी निजामशाहीतील सरदारामध्ये दुही निर्माण झाली. या दुहीतून चांद बीबीस ठार मारले गेले. पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला, मात्र निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यात आले नाही. बघा म्हणजे अशा प्रकारे मुघलांनी हळूहळू आपली सत्ता वाढवण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे. आणि ही इसवी सन 1595 मुघलांनी काय केलेलं आहे, अहमदनगरच्या निजामशाहीची जी राजधानी होती याच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निजामाची जी कर्तबगार मुलगी होती चांद बीबी हिने अतिशय धैर्याने काय केलेलं आहे, लढा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र तिच्याच दरबारातील सरदारांमध्ये एक दुही निर्माण होती. या दुहीतूनच चांद बीबी ठार मारली गेली आणि त्यामुळे मुघलांनी काय केलेलं आहे, अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतलेला आहे. मात्र जरी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला तरी मुघलांना संपूर्ण निजामशाही आपल्या ताब्यात घेता आली नाही. पुढील मुद्दा आहे राणी दुर्गावती. विदर्भाचा पूर्व भाग, त्याच्या उत्तरेचा मध्य प्रदेशाचा भाग, आजच्या छत्तीसगडचा पश्चिम भाग, आंध्र प्रदेशाचा उत्तर भाग आणि ओडिशाचा पश्चिम भाग हा स्थूलमानाने गोंडवानाचा विस्तार होय. चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली ही दुर्गावती लग्नानंतर गोंडवनची राणी झाली. तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवनची राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिलेला लढा महत्त्वाचा आहे. दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले, परंतु शरणागती पत्करली नाही. आता तुम्ही दुर्गावतीचं जे काय इतिहास आहे तो तुम्ही कधीतरी ऐकला असेल. म्हणजे अशा प्रकारे ही राणी दुर्गावती होती. या राणी दुर्गावतीने आपल्या पतीच्या मृत्यूनंतरही मुघलांशी काय केला, लढा दिला. मात्र तिने आपलं प्राणार्पण केलेलं आहे. मृत्यूनंतरही ती अकबराविरुद्ध हे झालेले तिने शरणागती पत्करली नाही. तिने मात्र आपलं प्राणार्पण केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की आपल्या भारतामध्ये सुद्धा असे कितीतरी कर्तबगार राजे होते की त्या राजाने या इंग्रजाविरुद्ध किंवा बाहेरची जी सत्ता होत्या, उदाहरणार्थ अफगाणिस्तानमध्ये काही किंवा तुर्कांची जी आक्रमणं आपल्या भारतात झाली, या आक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पराक्रमी राजे होते. मात्र त्यांच्यामध्ये एकीपणा नव्हता आणि त्यांनी या एकीपणाच्या अभावामुळे बऱ्याचशा परकीय सत्तांनी आपल्यावर काय केलेलं आहे, राज्य गाजवलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे औरंगजेब. आता औरंगजेब हा सुद्धा एक मुघलांचा महत्त्वाचा बादशाह म्हणून ओळखला जातो. औरंगजेब हा इसवी सन 1658 बादशाह झालेला आहे. त्यावेळी मुघल साम्राज्य हे उत्तरेस काश्मीरपासून, दक्षिणेत अहमदनगरपर्यंत आणि पश्चिमेस काबूलपासून पूर्वेला बंगालपर्यंत पसरलेले होते. औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीत पूर्वेकडील आसाम, दक्षिणेकडील विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्ट करून त्याचे प्रतिशाखा साम्राज्याला जोडले होते. म्हणजे बघा, पूर्वीच्या काळचे जे राजे होते ते साम्राज्य विस्तार मोठ्या प्रमाणात त्यांचा आपल्या प्रदेशाचा साम्राज्य विस्तार मोठ्या प्रमाणात करायचा आणि मुघलांचा साम्राज्य विस्तार खऱ्या अर्थाने या औरंगजेबाने मोठ्या प्रमाणात केलेला आहे. आणि गोवळकोंड्याची जी कुतुबशाही होती, विजापूरची आदिलशाही होती, या दोन्ही या सत्ता नष्ट करून त्या सत्तांचे प्रदेश आपल्या आधिपत्याखाली जोडलेले